कोकण महाराष्ट्रातील देवभूमी, जिथे हिरवागार निसर्ग व लांबच लांब समुद्रकिनारे एका स्वर्गीय सुखाची अनुभूती देतात. इथल्या वाडीमध्ये बसून निवांत जेवण करायला, इथल्या साधेपणामध्ये दडलेला आनंद शोधायला व आपल्या परिवारासोबत शांततेचे काही क्षण अनुभवायला मी पोहोचलो कोकणातील या छोट्याशा गावामध्ये. आणि या प्रवासाची सुरुवात झाली पुण्यामधून. मंडळी नमस्कार. नेहमी एकटा भटकंती करणारा मी आज मात्र निघालोय माझ्या फॅमिली सोबत महाराष्ट्रातील देवभूमी कोकण बघायला. सकाळी साधारण 7 वाजता घर सोडलं आणि गाडी धावत सुटली ताम्हिणी घाटाच्या दिशेने. ताम्हिणी घाटामधून केलेला हा प्रवास तसा कायम स्मरणात राहतो, कारण इथलं निसर्ग सौंदर्यच आपल्या मनाला भुरळ पाडून जातं. या व्हिडिओच्या शेवटी या प्रवासादरम्यान आलेल्या खर्चाचा तपशील सुद्धा मी दिला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साधारण 1.5 तास प्रवास केल्यानंतर एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. छान आहे, मस्त आहे का? ताम्हिणी घाटातील सुंदर दृश्य पाहत हा प्रवास एकूणच भन्नाट होत चालला होता. बऱ्याच दिवसानंतर कोकणामध्ये जाण्याचा योग आला, त्यामुळे आम्ही सर्व उत्साहित होतो. वाटेतच एका ठिकाणी या काकांकडे ताक पिण्यासाठी थांबलो. आदवी तसं नाही करायचं. काय काय खाऊन झालं? अदू खाऊन झालं का? हे खाऊन टाक ना तुझं. काय राहिलंय? साधारण 5 तास प्रवास करून आम्ही कोकणातील एका छोट्या गावच्या वेशीमध्ये प्रवेश केला. मंडळी, आरावी गावामध्ये मी आता पोहोचलेलो आहे. साधारण मला 12:15 वाजले. आम्ही पुण्याहून 7 वाजता निघालेलो. तर श्रीवर्धनच्या शेजारी एक 8 किलोमीटरवर एक गाव आहे आरावी. तर इथे एक होमस्टे बुक केला आम्ही. सुभाष पिलनकर काकांचा तो होमस्टे आहे. तर ॲक्च्युली आम्हाला 2 दिवस इथे राहायचं आहे, पण एकाच ठिकाणी 2 दिवसचा होमस्टे आम्हाला मिळाला नाही. तर आम्ही शेजारीच एक म्हणजे आज आम्ही इथे राहणार आहोत आणि उद्या याच्या शेजारीच एक होमस्टे, तिथे आम्हाला रूम मिळाली आहे. तर इथे वर 2 रूम आहेत काकांच्या आणि पाठीमागे तिथे वाडी आहे. तर तुम्हाला मी त्या रूम पण दाखवतो आणि त्यांची वाडी पण दाखवतो की कशी आहे. आणि इथून समुद्रकिनारा जो आहे तो अगदी जवळ आहे. या रूमच्या समोरच इकडून चालत गेलात तर 5 मिनटात आपल्याला तो समुद्रकिनारा पाहायला मिळेल. हा होमस्टे आहे. हा 1 BHK ॲक्च्युली. तर खूप चांगली रूम आहे. इथे सोफा कम बेड आहे आणि इथे ही मधी रूम आहे. इथे तुम्हाला गाद्या मिळतात आणि इथे किचन आहे आणि पाठीमागे वाडी आहे काकांची. इकडून जायचं वाडीत. हां, ये तिकडून. मित्रांनो बघा, आता आदवी जेवणासाठी निघाली आहे. तिकडे विहीर आहे साईडला. 1 मिनिट प्रार्थना, इकडे या साईडला ठेव तिला. हां, खूप खोल आहे ती विहीर, जायचं नाही तिकडे. मित्रांनो बघा, इकडे काकांची वाडी आहे. त्या वाडीमध्ये आता आम्ही चाललो जेवायला. त्या काकांना आम्ही सांगितलं की इकडे आम्हाला वाडीमध्येच द्या. तर तिथे आता टेबल लावत आहेत काका आणि खूप छान आहे इथे. लावला त्यांनी टेबल तिकडे ऑलरेडी.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वर हॉलमध्ये पण गॅलरीमध्ये पण काका टेबल लावून देतात आणि तुम्ही त्यांना जर विनंती केली तर काका इथे पण आपल्याला ते लावून देतील. कोकणाच्या या वाडीमध्ये शांत वातावरणात दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. या होमस्टेमध्ये आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचं जेवण ऑर्डरप्रमाणे बनवून दिलं जातं. इथे मिळालेल्या स्वादिष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारला व त्यानंतर या वाडीतलं निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. येवा कोकण आपलाच असा या वाक्यामध्ये असणारी आपुलकी इथे मला अनुभवायला मिळाली. दुपारी थोडा वेळ रूम मध्ये आराम करून आता आम्ही मोर्चा वळवला तो समुद्र किनाऱ्याकडे. साधारण 4:30 वाजता आम्ही या समुद्र किनाऱ्यावर आलो. त्यावेळी इथे कोणीच नव्हते. अजून पुढे चल. फायनली आपण समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहे. आरावीचा हा समुद्र किनारा खूप शांत आहे. फार पर्यटकाची वर्दळ नाही आहे इथे. तुम्ही श्रीवर्धनला गेलात तर फार गर्दी तुम्हाला आढळून येईल, कारण तिकडे भरपूर राहायचे ऑप्शन्स आहेत, रिसॉर्ट आहेत. आणि या गावात कसं आहे की छोटंसं गाव आहे, त्यामुळे इथे जास्त रिसॉर्ट नाही आहेत, होमस्टे आहेत 8-10. त्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळ ही कमीच असते. तर व्हाईट सँड बीच आहे हा, एकदम भारी वाटतं इथे. परिवारासोबत हे आनंदी क्षण जगताना सूर्यास्ताची वेळ कधी आली हे समजलंच नाही. सनसेट पाहून झाल्यावर आम्ही मोर्चा वळवला परत आमच्या होमस्टेकडे. काय करतेस ग? तर छान जेवायला आले. इथे गॅलरीमध्ये बसून आपल्याला जेवायला मिळेल. छान. अजून व्यवस्थित बस. इकडे बघा. एकदम असं छान दिसतंय जेवण. एकदम टेस्टी वाटतंय. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच जाग आली. या गावातील नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केले. आरावी बीचवर मोजक्या प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहेत.
समुद्र किनाऱ्याहून परत आल्यावर अद्विकाने इथे असलेल्या एका हौदामध्ये आंघोळ केली. ब्रेकफास्ट झाल्यानंतर इथून चेकआउट करून बाजूच्या होमस्टेमध्ये आम्ही राहायला जाणार होतो. काकांचा निरोप घेतला व आम्ही इथेच बुक केलेल्या शेजारच्या होमस्टेमध्ये आमचा मोर्चा वळवला. या भटकंतीचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आम्हाला या प्रवासादरम्यान झालेल्या खर्चाचा तपशील पुढे दिला आहे. मंडळी, या आरावी गावातील समुद्र किनाऱ्यावर यापूर्वी तुम्ही भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.